हॅलो हाय नमस्कार सर्वांना. तर आज मी करते सातारा स्टाईलची खेकडा कढी म्हणू शकता किंवा तुम्ही रस्सा भाजी देखील म्हणू शकता. का तर माझ्या मिस्टरांना आवडते म्हणून खास त्यांच्यासाठी आज बनवते आहे मी खात नाही पण त्यांच्यासाठी बनवते. अशा प्रकारे मी वाटण घेतलं, टमॅटो, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं आणि तीळ हे असं बारीक त्याची पेस्ट केली. त्यानंतर एका टोपामध्ये तेजपत्ता टाकला, कांदा टाकला बारीक चिरलेला, त्यानंतर टमॅटो बारीक होते तोपर्यंत मी काय केलं, साईड बाय साईड जे खेकड्याच्या बारीक नांग्या होत्या त्या एका मिक्सरमध्ये अशा मिक्सरला लावू शकता किंवा तुमच्याकडे जर वरवंटा असेल त्याच्यावर वाटून तुम्ही त्याचा रस काढू शकता. ते पाण्यासारखं निघतं त्यामध्ये. ज्यांना खाता येत नाही नांग्या वगैरे त्यांच्यासाठी हे सोपा उपाय आहे की जे आपण कढी करतो तसं प्रकारे ते ओतायचं त्यामध्ये, ते नांग्याचं ज्यूस काढून आणि आपली भाजी तयार करायची. त्यानंतर मी त्याच्यामध्ये असे वाटण टाकला. वाटण चांगलं जे आपण वाटलं होतं ते टाकून मस्त मिक्स केलं. त्याच्यामध्ये आपले घरातले मसाले, आपला तिखट मसाला, मीठ, हळद, तिखट आणि थोडासा चिकन मसाला टाकला. जो मी स्टॉक काढला होता जो खेकड्यांच्या रस्साचा तो टाकला. अशा प्रकारे आपली तयार झाली सातारा पद्धतीची खेकडा कढी. नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. थँक्यू.